अनुज मस्त ना त्याच्या मित्रासोबत खेळत बसला होता. खूप छान खेळ मांडले होते लहान लहान मुलं. तर माझे व्हिडिओ आले नाहीत 8-15 दिवसापासून, कारण तब्येत माझी जास्तच खराब होती. आवाजावरून तर कळतच असेल तुम्हाला. सर्दी, खोकला, ताप, पूर्ण डोकं बिकं सगळं जाम झालेलं आहे. पण म्हटलं चला आज थोडंसं शूट केलेलं आहे, छोट्या छोट्या क्लिप्स घेतलेल्या आहेत. म्हटलं तेच अपलोड करू आपण, म्हणून मग म्हटलं चला आज थोडंसं ना व्हिडिओ टाकू, कारण भरपूर दिवस झाले आपण व्हिडिओ टाकला नाही. तर त्याच्यामध्ये ना कसं झालं, व्हिडिओ टाकले नाही म्हणून मग ते माझं सगळंच कमी झालं समजा, सबस्क्रायबर वगैरे. पण तुमचा सपोर्ट असेल तर डबल माझे सबस्क्रायबर वाढतील, कारण माझी तब्येत खूपच खराब होती. त्यासाठीच मी काही व्हिडिओ वगैरे टाकले नाहीत. आज थोडंसं बरं वाटलं, मग म्हटलं चला टाकू. तर मस्त मुलं खेळत होते, तोपर्यंत म्हटलं किचनची साफसफाई वगैरे करून घेऊ, कारण माझा स्वयंपाक वगैरे सगळा आवरलेला होता. आणि बाळ बाहेर खेळत होतं, तोपर्यंत म्हटलं पटापटा कामं आवरून घेते, जेवढे होतात तेवढे. जास्त तर काही काम होत नाही. तो खेळतो, त्याचं खेळणंच असते एक 15-20 मिनटाचं. जोपर्यंत मुलं होते तोपर्यंत खेळत त्याने. मग माझे कामं वगैरे आवरल्यानंतर ना दुपारचं जेवण त्याला खाऊ घातलं. मुगाची डाळ आणि चपातीच केली होती, साधं सिंपल. त्यानंतर ना त्याचं पोट भरलेलं होतं. मग म्हटलं कपडे वगैरे धुवून टाकू. मग सगळे कपडे वगैरे धुवून टाकले. आता गोधड्या टाकायला खाली काय मला जागा नव्हती, मग वरीच नेऊन टाकले. आणि त्यानंतर ना मग आता हा जिद्द करत होता की मला जायचं बाहेर. खेळून कपडे बिपडे सगळे घाण करून घेतला होता, म्हणून डबल एकदा साहेबांना आमच्या तयारी करून दिली, मस्त कपडे वगैरे चेंज करून दिले. आणि त्याचे पप्पा संध्याकाळच्या टायमाला आले होते घरी. म्हणलं शेंगा काढून घ्या, उद्या डब्याला होतील. तर साहेबांनी खरंच मनावरती घेतलं, कारण साहेब आमचे कधी मनावर घेत नाहीत माझं बोलणं. आणि आज घेतला आणि शेंगा वगैरे काढून दिल्या सगळ्या डब्याला. थोड्याशा लागल्या होत्या, एक दोन म्हणलं आपल्या टेरेसवरच्या नका काढू, बाजूच्या टेरेसवरच्या काढा, म्हणजे नाही का आपल्याला होऊन जातील. म्हणजे बाजूच्या टेरेसवरचे कसं तेच घेतात आम्हाला न विचारता शेंगा, त्याच्यामुळंच म्हणलं आपणच काढून घेऊ पटापटा. तर त्यांनी काढून घेतलं बाजूच्या टेरेसवरच्या पण शेंगा आणि सगळंच काढून घेतल्या. मग झाली आता डब्याची सोय उद्या सकाळसाठी, कारण भाजीचं टेन्शन भरपूर असतं. संध्याकाळचं काही नाही काहीतरी वरण बिरण करून जातं, पण मग सकाळी डब्याला काय देऊ खूप टेन्शन येतं. तिघाचा डबा असतो. आणि मग बाजूलाच ना लिंबू पण पडले होते झाडाचे, मग लिंबू पण घेतले. आणि खाली आणून सायकल खेळत होता आणि तो बनत होता खाली टाका पप्पा शेंगा, मी उचलतो. पण मग आम्ही खाली काय टाकल्या नाही, अशा सगळ्या शेंगा काढून वगैरे घेतल्या. आणि लिंबू पण घेतले, पप्पाला लिंबू लागतं काळ्या चहामध्ये टाकून प्यायला. आणि पेरूचं झाड पण आहे, पेरू काही नाही आहे सध्या.